नमस्कार मित्र हो. आज आपण समाजशास्त्राच्या व्हिडिओ तासिकेमध्ये सामाजिक बदलाच्या प्रक्रिया पाहत आहोत. या प्रक्रियांमध्ये अंकीकृतकरण हा भाग आपण आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये घेणार आहोत. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण जागतिकीकरणाचा विचार केला. जागतिकीकरणाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहिली. 6 वैशिष्ट्ये आपण जागतिकीकरणाची अभ्यासली. त्यानंतरचा या प्रकरणाच्या शेवटचा भाग म्हणून अंकीकृतकरण या भागाकडे आज आपण वळणार आहोत. आता अंकीकृतकरण म्हणजे काय, तर अंकीकृतकरण म्हणजे जगामध्ये असलेलं जे विविध ज्ञानाचे जे स्रोत आहे या स्रोतांमधून एकत्रित केलेला माहितीचा उपयोग आपण वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी करत असतो. आणि हा उपयोग वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी करत असताना माहितीचं जे संगणकीकरण आहे हे संगणकीकरणाचा वापर आपण करतो. संगणकीकरणाला आपण विचारात घेत असतो आणि त्या माध्यमातून आपण एका क्षणामध्ये या संगणकाच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ती जी माहिती आहे ती आपण प्राप्त करतो. म्हणजे एकत्रीकरण करण्याचं कार्य आपण करतो आणि ती माहिती विशिष्ट कार्यासाठी आपण उपयोगात आणतो. आता अंकीकृत प्रणाली जी असते या प्रणालीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधून आपण माहिती गोळा करतो. जसं संगणक आहे त्या संगणकाच्या माध्यमातून, इंटरनेट असेल तर इंटरनेटच्या माध्यमातून आपण माहिती गोळा करतो, किंवा यूट्यूबवर आपल्याला काही माहिती मिळते, गुगल असेल किंवा ओपेरा असेल किंवा इतर जे काही साईट्स असतात या साईटमधून आपल्याला काही माहिती प्राप्त होत असते. सोबतच अनेक जे वर्तमानपत्र असतात त्यातून सुद्धा आपल्याला माहिती मिळते. वार्षिकांक असतात, मासिकं असतात, पाक्षिकं असतात. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळत असते, माहिती प्राप्त होत असते. आणि ही जी माहिती आहे ती माहिती आपण काय करतो, वेगवेगळ्या स्रोतातून आपण मिळवतो. आणि मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीचा उपयोग वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी करता आला पाहिजे म्हणून त्या माहितीचं आपण संगणकीय प्रणालीमध्ये रूपांतर करतो. संगणकामध्ये आपण काय करतो, ती माहिती जी आहे ती माहिती साठवून ठेवतो. त्यासाठी माहितीचं संगणकीय अंकीकरण करावं लागतं. म्हणजे जी माहिती आपल्याला प्राप्त होत असते, जो डाटा आपल्याला मिळतो तो माहितीचा डाटा आपण संगणकामध्ये फीड करून ठेवतो. फीडिंग ज्याला म्हटलं असतं. जे काही स्टॅटिस्टिकल डाटा असेल, थेरॉटिकल डाटा असेल किंवा सांख्यिकीय जो माहिती असते किंवा एखादी सैद्धांतिक माहिती असते, ही माहिती आपण काय करतो की संगणकामध्ये आपण फीड करून ठेवत असतो. संगणकामध्ये जपणूक त्याची करत असतो. आणि यालाच काय म्हटलं जातं, संगणकीय अंकीकरण असं म्हटलं जात असतं. आता यामुळे काय होतं, ही माहिती आपण साठवून ठेवल्यामुळं अपेक्षित कामगिरीमध्ये मूलगामी सुधारणा होऊन उद्योगधंद्यांचा जो काही परीघ असतो तो विस्तारत असतो. म्हणजे जी माहिती आपण वेगवेगळ्या क्षेत्राची साठवून ठेवली जात असते. जसं इंटरनेटच्या माध्यमातून साठवून ठेवलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, किंवा जर समजा आपण कम्प्युटरच्या माध्यमातून कम्प्युटरमध्ये आपण काही डाटा फीडिंग करून ठेवतो. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ती माहिती आपण गोळा करतो. ही जी माहिती आहे
ही माहिती गोळा केलेली आपण आपल्या विशिष्ट उद्देशानुसार आपण ती उपयोगात आणतो आणि त्यामुळे अपेक्षित जी कामगिरी असते यामध्ये मूलगामी अशा सुधारणा होऊन उद्योगधंद्यांचा जो काही परीघ आहे, वर्तुळ आहे, वर्तुळाचा जो परीघ असतो ना, तो जो परीघ आहे तो परीघ वर्तुळाचा नाही, उद्योगधंद्यांचा जो परीघ आहे तो परीघ आपल्याला विस्तारता येत असतो. अंकीकृत रूपांतर म्हणजे जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जे असतं, हे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून आपण आपल्या जवळची माहिती दुसऱ्याला पुरवतो, दुसऱ्याची माहिती आपण काय करत असतो, घेत असतो आणि त्यातून मग अंकीकृत रूपांतर ही जी संज्ञा आहे ती संज्ञा उदयास आली. ही संज्ञा प्रथम कॅपजेमिनी ही फ्रेंच कंपनी आणि सेंटर फॉर डिजिटल बिझनेस ऑफ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला MIT म्हटलं जातं, या कंपनीच्या माध्यमातून अशा प्रकारे अंकीकृत रूपांतर करण्याचं कार्य सर्वात अगोदर झालं. आता MIT जी आहे ही कंपनी अमेरिकन कंपनी आहे आणि या अमेरिकन कंपनी यांनी काय अंकीकृत रूपांतर, अंकीकृतीकरणाची संकल्पना प्रचारामध्ये आणली. आता अंकीकृत रूपांतरामध्ये उद्योगधंद्यातील ज्या प्रक्रिया असतात, उद्योगधंद्याविषयीची जी काही बारकावे असतात, उद्योगधंद्याविषयीची जी काही सखोल माहिती आहे, ही माहिती यामध्ये एकवटलेली असते. या माहितीचं रूपांतर यामध्ये केलेलं असतं आणि या माध्यमातून उद्योगधंद्यातील जी काही प्रक्रिया असते, ही प्रक्रिया कशी चालते हे आपल्याला या माध्यमातून, या अंकीकृत केलेल्या ज्या माहिती असते त्या माहितीतून आपल्याला प्राप्त होतं. कार्यप्रणाली कशा पद्धतीने चालते, ग्राहकांशी असलेले नाते आपल्याला जर समजून घ्यायचे असेल किंवा ग्राहक कशा मनोवृत्तीचे असतात, त्यांची मनोवृत्ती कशी असते, वस्तू विकत घेत असताना, वस्तूची मागणी करताना ते कशा पद्धतीचे मानसिकता ठेवतात, या ज्या गोष्टी आहे या गोष्टी या माध्यमातून आपल्याला कळू शकतात. आणि प्रस्थापित केलेले जे काही प्रणालीचे नूतनीकरण आहे, हे नूतनीकरण करणे या कार्याचा समावेश सुद्धा या अंकीकृतीकरणामध्ये होत असतो. आता अंकीकृतीकरण म्हणजे काय हे जर पाहिलं तर आपल्याला काही व्याख्या सांगता येतात. त्यामध्ये पहिली व्याख्या आपल्याला म्हणता येते ती म्हणजे अंकीकृतकरण म्हणजे एकीकृत केलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाचा वैज्ञानिक व्यवहारातील वापर आणि ज्या गोष्टींचे अंकीकरण करणे शक्य आहे अशा सर्व गोष्टींचे अंकीकरण करणे. याचा अर्थ काय की संगणकामध्ये, कम्प्युटरमध्ये काय आपण जी माहिती गोळा करत असतो, वेगवेगळी जी माहिती आपल्याला पाहिजे असलेल्या त्या क्षेत्रातली जी माहिती आहे, ही माहिती आपण काय करतो, फीड करतो, म्हणजे एकत्र गोळा करतो. आणि हे एकत्र गोळा केलेल्या संगणकीय तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारातील वापर आणि ज्या गोष्टींचं अंकीकरण करणे शक्य आहे अशा सर्व गोष्टींचे अंकीकरण करणे, याला अंकीकृतकरण असं म्हटलं जातं. म्हणजे जे तंत्रज्ञान असतं त्या तंत्रज्ञानाविषयीची जी काही सखोल माहिती आहे, टेक्नॉलॉजी विषयीची जी माहिती आहे, ही आपण काय करत असतो, त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे त्या अंकीकृतीकरणामध्ये करण्यात येतं. एवढंच नाही तर दैनंदिन जे काही व्यवहार आपण चालवतो किंवा करतो, हे व्यवहार करत असताना या माहितीचा वापर कसा करायचा याविषयी सुद्धा आपल्याला एक प्रकारचं अंकीकरण करणे
शक्य आहे. जसं एखादी उदाहरण जर आपण घेतो म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की जर शेअर मार्केट आहे, या शेअर मार्केटमध्ये जे काही शेअर्सची खरेदी विक्री करण्यात येते, ही करण्यात आलेली शेअर्सची खरेदी विक्री या शेअर मार्केटचा अभ्यास करण्याकरिता जे काही आकडेवारी असते, जे अंकीकृत केलेली आकडेवारी असते, या अंकीकृत केलेल्या आकडेवारीचा आपल्याला उपयोग होतो. आणि मग जेव्हा आपण काय करतो, त्याचा वापर करतो, तेव्हा त्याला अंकीकृतीकरण असं म्हटलं जात असतं. त्यानंतर दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे ब्रेनेन आणि क्राइस यांची व्याख्या. आता अंकीकृतकरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये अंकीकरणाच्या आधारे प्रस्थापित केलेल्या सर्व प्रणाली आणि माध्यमांचे जाळे यांच्या परिघात राहून समाज जीवनातील अनेक कार्यक्षेत्रांची पुनर्रचना केली जात असते. ही जी बेनेन यांनी केलेली जी व्याख्या आहे, ही व्याख्या पहिल्या व्याख्येपेक्षा थोडी विस्तृत व्याख्या आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्यामध्ये काय केलं जातं, अंकीकरणाच्या आधारे प्रस्थापित केलेले संपर्क प्रणाली, जी काही संपर्क प्रणाली जी असते, ही संपर्क प्रणाली आणि माध्यमांचं जे काही जाळं असतं, जसं इंटरनेटचं जाळं असतं, वेगवेगळ्या या इंटरनेटच्या माध्यमातून आपण जी माहिती गोळा करत असतो, यांच्या परिघामध्ये राहून, म्हणजे या कार्यक्षेत्राच्या परिघामध्ये राहून समाज जीवनातील अनेक कार्यक्षेत्राची काय केली जाते, पुनर्रचना केली जात असते. त्यानंतर तिसरी व्याख्या सांगितली जाते, ती म्हणजे गार्टनर. त्याने सांगितलं की अंकीकृतकरण म्हणजे उद्योगधंद्यांच्या आकृतीबंधामध्ये प्रागतिक बदल घडवून आणणे आणि त्यायोगे उत्पन्न आणि मूल्य यांना वर्धित करणे, यासाठी अंकीकरणाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. आता अंकीकृतकरण हा जो भाग आहे, हा भाग अर्थशास्त्रामध्ये येणारा भाग आहे, अर्थशास्त्रामध्ये निगडीत असलेला भाग आहे. आणि अर्थशास्त्रामध्ये निगडीत असलेला भाग असल्यामुळे काय होतं की उद्योगधंदे जे असतात, या उद्योगधंद्यांच्या प्रगतीसाठी किंवा विकासासाठी त्यामध्ये प्रागतिक जो बदल असतो, विकसित करण्यासाठी करण्यात आलेला जो बदल असतो, हा बदल घडवून आणण्यासाठी काय होतं की उत्पन्न आणि मूल्य यांना वर्धित करण्याचं कार्य केलं जातं. उत्पन्न वाढलं किंवा मूल्य जर समजा वाढलं तर त्यातून मग लोकांचा विकास होताना दिसतो. आणि यासाठी अंकीकरणाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, याला अंकीकरण असं म्हटलं जात असतं. त्यानंतर आपल्याला अंकीकरणाची वैशिष्ट्ये बघायची आहे. आता अंकीकरणाची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहे, त्यामध्ये संगणकीकरण हे एक वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे. आता हे संगणकीकरण काय होतं की दैनंदिन जीवनामध्ये आपण संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाचा आपण उपयोग करत असतो. या उपयोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. थोडी माहिती जरी समजा प्राप्त करायची जरी असेल किंवा मिळवायची असेल तरी आपण संगणकाचा वापर करतो, कम्प्युटरचा वापर करत असतो. पूर्वी प्रत्यक्ष श्रमाच्या आधारे ज्या प्रक्रिया पूर्ण केल्या जात होत्या किंवा ज्या प्रक्रिया क्लिष्ट होत्या, त्या आता केवळ संगणक प्रणालीच्या माध्यमातून सोप्या झालेल्या आहेत. जसं एखादा जर समजा ड्रेस डिझायनिंग आहे, या ड्रेस डिझायनिंगमध्ये जर समजा एखाद्या ड्रेसची डिझाईन जर करायची जर असेल तर ती डिझाईन करत असताना आपण संगणकाचा वापर करून काय करत असतो, त्याचं डिझाईन काढतो. वेगवेगळ्या नवनवीन डिझाईन आपण तयार करत असतो. किंवा जर समजा आपल्याला जर समजा एखादी घर बांधणी करायची आहे, घर बांधायचं आहे, जेव्हा आपण काय करतो की
इंजिनियरकडे जातो, आर्किटेक्टकडे जात असतो, तो आर्किटेक्ट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन देतो. आपल्या घराचं आपल्याला पाहिजे तशा पद्धतीचं डिझाईन देतो. आणि हे जे डिझाईन असतं, हा जो मॅप असतो, हा जो नकाशा असतो, हा नकाशासुद्धा संगणकामध्ये करण्यात येत असतो. त्याचा उपयोग म्हणजे तो नकाशा करण्यासाठी संगणकाचा वापर करण्यात येत असतो. पूर्वी ह्या ज्या पद्धती होत्या, ह्या पद्धती कशा होत्या? क्लिष्ट होत्या, अडचणीच्या होत्या, कठीण होत्या. परंतु आज मात्र संगणकाच्या माध्यमातून या ज्या म्हणजे ह्या ज्या गोष्टी, ह्या गोष्टी अतिशय सोप्या झालेल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र यांच्या मदतीने आज काय झालं, सहज सुलभ ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे संगणकीकरणाच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते असते. आणि पर्यायाने अनेक क्षेत्रांतर्गत प्रक्रियांचे अंकीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. जसं उदाहरण जर घेतो म्हटलं तर समाजामध्ये शिक्षण क्षेत्राचं अंकीकरण झालेलं आहे, बँकिंग क्षेत्राचं अंकीकरण झालेलं आहे, कर संकलनामध्ये सुद्धा अंकीकरण झालेलं आहे, महसूल क्षेत्रामध्ये सुद्धा अंकीकरण झालेलं आहे, बाजार यंत्रणेमध्ये किंवा विपणन व्यवस्थेमध्ये सुद्धा अंकीकरण झालेलं आपण पाहत असतो. आता हे जे अंकीकरण आहे, हे अंकीकरण आपल्याला या संगणकीकरणाच्या माध्यमातून घडून येताना दिसतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे सातत्याने बदल होणे. आता हे जे अंकीकरण आहे, या अंकीकरणामुळे समाजामध्ये सातत्यानं बदल घडून येत असताना दिसतात, समाजामध्ये परिवर्तन घडून येताना दिसतात. उद्योगाच्या आकृतीबंधांमध्ये सातत्याने बदल होत आहे. उद्योग जो आहे, या उद्योगाचं जे क्षेत्र आहे किंवा त्याचं जे रचना आहे, या रचनेमध्ये बदल होताना दिसून येते. कारण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सातत्याने बदल घडून आलेला आहे, पाहतो आपण. तंत्रज्ञान नेहमी विकसित होताना आपण पाहतो. आणि त्याचा विकास होत असल्यामुळे उत्पादन, वस्तुनिर्मिती, शल्यचिकित्सा, यंत्रमानव, डिझायनिंग अशा विविध क्षेत्रामध्ये केल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल आपण ऐकलं आहे. जसं यंत्रमानव म्हटलं तर रोबोट आपण पाहतो. डिझाईनच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन असेल, शल्यचिकित्सा जर समजा तुमची जर करायची असेल तर शल्यचिकित्सा करत असताना आपण काय करतो की एक्सरे काढतो किंवा MRI करतो किंवा आपण सोनोग्राफी करतो किंवा कलर डॉपलर सोनोग्राफी करतो किंवा आपलं जे काही संपूर्ण जे काही शरीर आहे, या शरीरामध्ये कुठे फॉल्ट आहे याविषयी सुद्धा आपण संगणकाच्या माध्यमातून किंवा तशा पद्धतीची शल्यचिकित्सा करत असताना या अंकीकृत करण्याचा उपयोग आपण करतो आणि तो संगणकाच्या माध्यमातून करतो. एखादी वस्तू निर्माण करायची असेल, उत्पादन घडवून आणायचं असेल, तर हे उत्पादन करत असताना सुद्धा किंवा वस्तूचं उत्पादन होत असताना, निर्मिती होत असताना याचा उपयोग होत असतो. म्हणजेच याचा अर्थ असा की यामध्ये सातत्याने बदल घडून येत आहे, सतत बदल घडून येत आहे. आणि त्यामुळे कृत्रिम आपण बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल आपण ऐकतो की जर समजा आपण एखादी जर समजा आकडेमोड जर घडून आणायची असेल तर कॅल्क्युलेटर आपण करतो. आपल्याला आपली बुद्धिमत्ता लावण्याची गरज पडत नाही, कॅल्क्युलेटरची आपण लावतो. ही कृत्रिम बुद्धिमत्ता. तर ह्याचा जो वापर आहे, हा वापर अंकीकृत करण्यामध्ये करण्यात येत असतो. त्यानंतर तिसरं एक वैशिष्ट्य सांगितलं तर ते म्हणजे वेग आणि अचूकता. या अंकीकृत करण्यामध्ये वेग आणि अचूकता हे वैशिष्ट्य दिसून येते. या अंकीकृत करण्यामुळे काय होतं की प्रक्रियांची गती आणि अचूकतेचे प्रमाण, याचा वेग लक्षणीयरित्या वाढतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2240 गुणिले 55 आपण विचार करत राहतो. पण जर समजा 2240 गुणिले 55 हे जर कॅल्क्युलेटरवर किंवा जर समजा संगणकावर जर केलं तर आपल्याला पटकन त्याचं उत्तर आपल्याला
विशिष्ट स्वरूपामध्ये पटकन मिळतं. म्हणजे लक्षणीयरित्या जी काही वेग असतो तो वेग वेगाने आपल्याला उत्तर मिळतं. किंवा जर समजा नवीन माहिती शोधायची जर असेल, आपण जर गुगलमध्ये जर समजा आपण गेलो, नेट जर आपण मोबाईलमध्ये खोललं किंवा जर संगणकावर नेट जर खोललं, तर त्या नेटवर जर आपण जर गुगल साईटवर जर आपण एखादी माहिती, विशिष्ट माहिती जर शोधण्यासाठी जर आपण तिथे जर टाईप केलं किंवा जर समजा व्हॉईसमध्ये जर बोललो, पटकन आपल्याला तो डाटा काय होतो ते रिमेनिंग होते. म्हणजे त्या डाटा तो आपल्यापर्यंत पोहोचतो. जसं महात्मा गांधी यांचं जीवनचरित्र असं म्हटल्याबरोबर किंवा टाईप केल्याबरोबर आपल्याला त्यांचं जीवनचरित्र पूर्णता मिळते. किंवा जर समजा शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र असं जर म्हटलं तर आपल्याला त्या साईडवरून आपल्याला ती माहिती अचूक आणि वेगवानरित्या आपल्यापर्यंत प्राप्त होत असते. म्हणजे माहितीच्या उपयोजनाच्या ज्या प्रक्रिया आहे, या प्रक्रिया माहितीचे विश्लेषण आणि माहितीचं व्यवस्थापन या सर्व प्रक्रियांमध्ये असलेल्या तंत्रज्ञानामुळे वेग आणि अचूकतेचं प्रमाण वाढतं. चुकीची माहिती मिळत नाही, अचूक अशी माहिती मिळते. जर एखादी जर समजा आपण जर म्हटलं की कम्प्युटरमध्ये जर टाईप केलं की भारतरत्न हा पुरस्कार भारतामध्ये किती जणांना मिळाला, अचूक माहिती तिथे मिळते. किती जणांना मिळाल्याबरोबर म्हटलं की आतापर्यंतचं जी काही डाटा फीड झालेला असतो, माहिती त्यामध्ये गोळा केलेली असते, या माहितीतून आपल्याला पटकन ती माहिती आपल्यापर्यंत अचूक आणि वेगवानरित्या पोहोचविली जात असते. त्यामुळे अनेक प्रकारच्या शासकीय व्यवस्था असेल, औषधोपचार असेल, व्यापार असेल, बँकिंग असेल, विमा असेल, शेअर बाजार असेल, गृहनिर्माण असेल, या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती झालेली दिसून येते. संपर्क आणि दळणवळण या क्षेत्रामध्ये सुद्धा याचा उपयोग तत्परतेने करता येत असतो. अनेक क्षेत्रामध्ये आज या कार्यक्षमता सुद्धा वाढलेली दिसून येते. प्रत्येकाची कार्य, बँकिंग क्षेत्रामध्ये जर गेलं तर तुम्ही किती रुपये केव्हा काढले याचा संपूर्ण डाटा तुमच्या तिथे कम्प्युटरमध्ये फीड केलेला असतो. किंवा जर समजा एखाद्या शासकीय यंत्रणेमध्ये जर गेले, तुमचं शेत किंवा एखादी जी जमीन आहे, जमिनीचा तुकडा आहे, तो तुकडा तुमचा किती आहे, काय आहे, कोणाच्या नावाने आहे, त्यावर वारसदार किती आहे, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये फिडिंग झालेल्या, तर पटकन तुम्हाला ती प्रिंट मिळते. आणि त्या प्रिंटमध्ये तुम्ही पाहता की कोण्या बँकेचं कर्ज आहे, काय आहे, किंवा तुम्ही कोणत्या बँकेकडून त्यावर कर्ज घेतलेलं आहे, सर्व गोष्टी, किंवा ती जी जमीन आहे ती जमीन कोणाच्या नावाने आहे हे सुद्धा तुम्हाला त्या माध्यमातून प्राप्त होत असते. विमा क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच आहे. तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे विमे उतरवले, काय उतरवले, कोणकोणत्या विम्याची माहिती जर आपल्याला जर पाहिजे असली, एका विमा कंपन्यांनी ज्या काही विमा सुरू केलेल्या आहेत, या सर्व विम्यांना विशिष्ट नाव आहे आणि त्या नावानं तयार केलेला जो विमा असतो तो विमा कशा पद्धतीने आहे, आपल्याला कोणतं बेनिफिट मिळेल, ह्या सर्व गोष्टी ज्या असतात ह्या आपल्याला या संगणकाच्या माध्यमातून, अंकीकृतीकरणाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असते. आणि तेही वेगवानरित्या प्राप्त होते, त्वरित प्राप्त होते. म्हणजे त्या कम्प्युटरला किंवा इंटरनेटला विचार करण्याची गरज पडत नाही. आणि एवढंच नाही तर अचूकरित्या ती प्राप्त होताना दिसून येते. त्यानंतर पुन्हा एक चौथं अंकीकृतीकरणाचं वैशिष्ट्य सांगता येतं, ते म्हणजे तंत्रज्ञान केंद्रित प्रक्रिया. अंकीकृतकरण आणि संगणक प्रणालीचे दैनंदिन जीवनातील उपयोजन हे तंत्रज्ञान, नाविन्य, संशोधन आणि प्रगती यावर आधारलेलं असतं. काय? दैनंदिन जीवनातील जे काही उपयोजन असतं, म्हणजे आपण आजकाल जी काही माहिती आहे ती माहिती आणि संगणक
पटकन जर समजा आपण जर आपल्याला माहिती पाहिजे असली तर आपण संगणकाचा वापर करतो किंवा अँड्रॉइड फोनचा वापर करतो, तेही संगणकाचा एक भाग आहे. आणि यामध्ये दैनंदिन जीवनातील आपलं उपयोजन वाढले चाललेलं आहे. बघा, तुम्हाला जर समजा एखादी जर भाग समजला नसेल तर अनेक प्रकारचे जे काही तो भाग अभ्यासण्याकरिता आपल्याला आवश्यक असलेली माहिती यूट्यूबच्या माध्यमातून आपण प्राप्त करतो, मिळवतो. आणि त्या माध्यमातून मिळालेलं जे माहितीचं आपण काय करतो, उपयोजन करतो, आपल्यासाठी ती उपयोगात आणतो. याला उपयोजन असं म्हटलं जात असतं. आणि म्हणून तंत्रज्ञान काय आहे, उपयोजन हे तंत्रज्ञान, नाविन्य, संशोधन आणि प्रगती यावर आधारलेलं असतं. आपलं तंत्रज्ञान कसं विकसित आहे, संशोधनाची गती आपली कशी आहे, आपण किती प्रगती साधली आहे, यावर ते आधारलेलं असतं. आणि आता वेगवेगळे जे काही जे प्रयोग आहे ते प्रयोग कसे झाले, कशा पद्धतीनं ह्या गोष्टी अंकीकृत करून ठेवल्या, हे आपल्याला सांगायची गोष्ट नाही. वेगळेपणानं आपल्याला सांगण्याची गरज नाही. 1980च्या दशकामध्ये 386 मायक्रो प्रोसेसर किंवा 486 मायक्रो प्रोसेसर वापरणारे तंत्रज्ञान विकसित होत होतं. आपण आता मायक्रो प्रोसेसर जो आहे, 1980च्या दशकामध्ये 386 मायक्रो प्रोसेसर किंवा 486 मायक्रो प्रोसेसर वापरणारे तंत्रज्ञान विकसित होतं. आपण आता मायक्रो प्रोसेसरच्या 5व्या पिढीपर्यंत पोहोचलेलो. तसं भारतामध्ये 4G सुरू आहे, 5Gला सुरुवात होत आहे. म्हणजे 2G, 3G, 4G, 5G. अमेरिकेमध्ये 10G सुरू आहे. अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये आता 10G सुरू आहे. म्हणजे जी म्हणजे काय, जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन. आपण आता या स्टेजवर 4th जनरेशनचा 4Gचा वापर आपण करतो आहे. 4Gचं मायक्रो प्रोसेसर आहे. अमेरिकेमध्ये 10Gचं प्रोसेसर आहे. आणि या मायक्रो प्रोसेसरच्या माध्यमातून आपण आपल्याला जी माहिती आहे ती माहिती आपण पाहिजे तेवढ्या लवकरात लवकर माहिती ती प्राप्त करतो. म्हणजे 5व्या पिढीपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. 4थी आपली चालू आहे, 4G सुरू आहे, आता 5G सुरू होणार आहे. भ्रमणध्वनी जे आहे किंवा जे मोबाईल म्हणजे काय, चालता बोलता मोबाईल, ज्याला भ्रमणध्वनी, जो सेलफोन आहे, हा सेलफोन भ्रमणध्वनी जो असतो या क्षेत्रातही आपण 5Gकडे जातो. 5Gकडे आपण वाटचाल केलेली आहे. 4Gमध्ये तर आहोत आपण. तर अशा पद्धतीने तंत्रज्ञान केंद्रित प्रक्रिया ही अंकीकृत करण्याची आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य पाहता येतं ते म्हणजे निर्मितीशीलतेला चालना. त्वरित माहिती मिळवण्याची गरज, समस्यांवरील त्वरित उपाय शोधणे, या गोष्टींमुळे मानवी बुद्धीला नवीन शोध लावणे, नाविन्याची निर्मिती करणे, स्वामित्व हक्क मिळविणे, ज्याला पेटेंट म्हटलं जात असतं, हे वेगवेगळ्या गोष्टीचं पेटेंट मिळविणे यासाठी प्रोत्साहन मिळतं. सर्जनशीलतेला वाव मिळते, ज्याला सृजनशीलता असं म्हटलं जात असतं. सर्जनशीलता जी असते, ही सर्जनशीलता काय होतं, आपली वाढत जात असते. यालाच निर्मितीशीलता सुद्धा असं म्हटलं जात असतं. नवनवीन गोष्टी निर्माण करण्याकडे आपला जो ओढा आहे तो ओढा वाढत चाललेला दिसून येतो. आपण आपल्या मानवी बुद्धीमुळे काय करतो, नवनवीन शोध लावण्यासाठी प्रयत्न करतो,
नाविन्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या माध्यमातून आपण ते मिळविलं की आपण त्याचं पेटंट करतो, म्हणजे स्वामित्व हक्क मिळवतो. यासाठी प्रोत्साहन आपल्याला या या अंकीकृत करण्याच्या माध्यमातून मिळतं. 21व्या शतकामध्ये शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा संपूर्ण अंतर्भाव करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहे. जसं आज आपण पाहतो की कोरोना आला आणि या कोरोना काळामध्ये आपण काय करतो, ऑनलाईन शिक्षण घेतो. वर्गामध्ये आपण पूर्वी काय करत असायचं, शिक्षक वर्गामध्ये शिकवत असायचा, फळ्यावर खडूने तो समजून सांगत असायचा. आज मात्र शिक्षक घरी राहून किंवा शाळेत राहून तो घर बसल्या तुमच्यापर्यंत ते शिक्षण पोहोचवतो. हे काय एक प्रकारची क्रिएटिव्हिटी आहे, एक प्रकारचं काय सर्जनशीलता आहे. आणि यातून मग काय होतं की आपलं जे शिक्षण क्षेत्र आहे त्या शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला मिळायला लागतं. तंत्रज्ञानाचा संपूर्ण अंतर्भाव त्यामध्ये करण्याचं कार्य केलं जात असतं. वेगवेगळ्या प्रकारची यासाठी पावलं उचलली जात असतात. त्यानंतर वैमानिकाने खरोखरीचे विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी सुरुवात करण्यापूर्वी त्यांना कॉकपिटचा अनुभव मिळावा म्हणून कॉकपिटच्या जमिनीवरील प्रतिकृती ज्या असतात, जे सॅम्पल असतात किंवा जे मॉडेल असतं, या मॉडेलवर त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे एकदम आकाशामध्ये उडणाऱ्या विमानामध्ये प्रशिक्षण दिलं जात नाही. मग त्याला काय एक संगणकीय एक प्रकारचं कॉकपिट तयार केलं जातं, कम्प्युटराइज कॉकपिट तयार केलं जात असतं. आणि मग हे जे कॉकपिट आहे त्या कॉकपिटमध्ये बसवून मग त्याला तशा पद्धतीचं वैमानिकाचं जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग देण्यात येत असतं. म्हणजेच कॉकपिटचा अनुभव त्याला त्या संगणकीकृतच्या माध्यमातून मिळतं, त्या मॉडेलच्या माध्यमातून मिळत असतं. आणि जमिनीवरील जी काही प्रतिकृती असते, या प्रतिकृती किंवा सिम्युलेटिव्ह जो असतो, अनुकृती जी असते किंवा प्रतिकृती असते, याच्या आधारे प्रशिक्षण त्यांना मिळत असतं. कॉकपिटची प्रतिकृती किंवा अनुकृती म्हणजे काय, छोट्या प्रकारचं, म्हणजे तशा प्रकारची म्हणजे एक असं म्हणता येईल की अनुकृती म्हणजे छोट्या प्रकारचं एक तशा पद्धतीचं मॉडेल. आणि मग ही तयार करण्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी अत्यंत निर्मितीशील असली पाहिजे. मग ते आपल्याला जर तयार करायचं आहे, मग आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी तल्लख असली पाहिजे. तर अशा प्रकारे काय होतं की अंकीकृतीकरणामध्ये जे निर्मितीशीलतेला चालना मिळते. त्यानंतर पुन्हा एक 6वं आपल्याला सांगता येतं ते म्हणजे ग्राहकांना महत्त्व. या अंकीकृतकरणामध्ये किंवा अंकीकृत स्वरूपाचा किंवा अंकीकृत रूपांतराचा जो अंतिम लाभार्थी असतो हा ग्राहक असतो. ज्याला जो फायदा होतो तो ग्राहकांना फायदा होत असतो. आणि त्याच्यासाठी अंकीकृत रूपांतरातील विविध प्रतिक्रियांना उपयुक्तता मूल्य आहे. काय आहे? उपयुक्तता मूल्य आहे. उदाहरण जर घेतो म्हटलं तर उत्पन्नावरील कर भरणे किंवा भरलेल्या करावरील परतीचा अर्ज भरणे म्हणजे रिटर्न्स भरणे, महानगरपालिकेतून किंवा नगरपालिकेतून जन्माचा दाखला प्राप्त करणे, मृत्यूचा दाखला प्राप्त करणे, किंवा तहसील कार्यालयातून आपण ऑनलाईन कास्ट सर्टिफिकेट मिळविणे, इन्कम सर्टिफिकेट मिळविणे, अधिवास प्रमाणपत्र मिळविणे, ऑनलाईन प्रवेश मिळविणे, ऑनलाईन प्रवेश करणे, त्यानंतर निवडणुकांचे निकाल जाहीर करणे, किंवा आपल्याला 10वी 12वीचे जे निकाल आहे हे निकाल आपल्याला एका विशिष्ट साईटच्या माध्यमातून आपल्याला
घरबसल्या अंकीकृत केलेल्या माहितीच्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करून घेता येतात. म्हणजे निवडणुकांचे निकाल असेल, परीक्षांचे वेगवेगळे निकाल असतील, यासारखे अनेक कामे अंकीकृत रूपांतरामुळे सहज करून घेता येणे शक्य आहे. काही दशकापूर्वी या सर्वांसाठी उपयोगात असणाऱ्या प्रक्रिया आता पूर्णपणे बदलल्या. पूर्णतः त्या बदललेल्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा बदललेल्या आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने अंकीकृतकरण या भागाचा आपण या ठिकाणी सविस्तर विचार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे समाज बदलाच्या प्रक्रिया आणि या प्रक्रियेचा भारतीय समाजावर झालेला परिणाम. आतापर्यंत ज्या समाज बदलाच्या ज्या प्रक्रिया आपण पाहिलेल्या आहे, जसं शहरीकरण आहे किंवा नागरीकरण आहे, जागतिकीकरण आहे किंवा अंकीकृतकरण आहे किंवा आधुनिकीकरण आहे किंवा नागरीकरणाचा आपण विचार केलेला आहे, औद्योगिकरणाचा विचार केलेला आहे. ह्या ज्या प्रक्रिया आहे, या प्रक्रिया संपूर्ण प्रक्रियेचा जो प्रभाव किंवा परिणाम भारतीय समाजावर झाला, हा कशा पद्धतीचा प्रभाव झाला यावर आपण भाष्य करणार आहोत. तर आज या तासिकेमध्ये आपण इथेच थांबू. नंतरच्या तासिकेमध्ये आपण भारतीय समाजावर, या भारतीय समाजातील ज्या प्रक्रिया आहे, म्हणजे समाज बदलाच्या ज्या प्रक्रिया आहे, या प्रक्रियेचा कोणता बदल झाला, कशा पद्धतीने बदल झाला, याचा आपण विचार करणार आहोत. ठीक आहे, मी इथेच थांबतो. धन्यवाद.